एकेकाळी मालती नावाची एक गरीब स्त्री आपल्या कुटुंबासोबत राहायची. मालतीचा नवरा अपंग होता. मालती एक गरीब स्त्री असल्याने तिला कोणी काम दिले नाही. मालती तिच्या अपंग नवऱ्यासोबत भीक मागायची. मालतीची भक्तीवर प्रचंड श्रद्धा होती. ती श्री गणेशाची पूजा करायची. एके दिवशी पहाटे मालती श्री गणेशाला जल अर्पण करायला जात असताना तिचा नवरा रमेश म्हणाला, अरे मालती, तू कुठे रोज रोज देवासाठी जल चढवायला जातेस? देव गरीब लोकांचे जलपान कुठे घेतात? ते फक्त पैशावाल्यांचे दास आहेत. म्हणून तर पैशावाल्यांचा केस सुद्धा वाकडा होत नाही. इथे गरीब रोज मरतच राहतो आणि देव फक्त चुपचाप बघत असतो. असे का म्हणता? देव सर्वांची काळजी घेतो आणि गरीब श्रीमंत सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात. हा स्वतःच्या कर्माचा दोष आहे. मग तूच सांग मालती, तू कुठले वाईट कर्म केले आहेत जे तुला अपंग नवरा आणि त्याची गरिबी मिळाली? किंवा मी कुठले पाप केले आहेत जे मला एका पायाने लाचार व्हावे लागले? नवऱ्याचे बोलणे ऐकून मालती गप्प झाली. मग तिचा नवरा हसत म्हणाला, मालती, देव कधीच नसतात हे तू जाणून घे. आणि जर राहतच असतील तर पैशावाल्यांचे, गरीब लोकांचे नाही. म्हणूनच चल आपल्या कामावर जाऊया. जर संध्याकाळी काही नाही मिळालं तर हेच पाणी पिऊन झोपावं लागेल. मालती देवाची आराधना करून पतीचा आधार बनून भीक मागायला निघाली. नवऱ्याच्या मजबुरीच्या नावाखाली ती भीक मागते, पण तिला कोणीही काही देत नाही. समोरच एका मंदिरात मोठमोठे सेठ दान करत होते. तेवढ्यात रमेश पुन्हा हसला आणि म्हणाला, बघितलंस मालती, ही आहे आजकालची खरी दुनिया. हे श्रीमंत लोक त्या मंदिरात दान करतील, खूप करतील, पण आपल्यासारख्या गरीब लोकांना नाही करणार. काय देवामध्ये इतकी ताकद पण नाही की तो सांगेल त्यांना जा आधी गरिबांची मदत करा, मग इथं दान करा? पण नाही. आता तू स्वतः बघ, जेव्हा तो सेठ येईल तेव्हा त्याच्याकडे भीक माग. बघून घे, तो आपल्याला काही नाही देणार. जर आपल्या नशिबात दान लिहिलं असेल तर आपल्याला नक्कीच मिळेल. तुम्ही देवांवरचा विश्वास नको तोडा. काही वेळाने तो सेठ मंदिरातून बाहेर आला आणि निघून गेला. तेव्हा मालती सेठला म्हणाली, सेठजी, आम्ही असहाय लोकांना मदत करा हो. देव तुम्हाला भरपूर देईल. हो हो, देव देईल, पण आता माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. कुठून देऊ तुम्हाला? सेठजी, मला पैसे नको, भाकरी पाहिजे. त्या दुकानातून आम्हाला भाकरी घेऊन देऊ शकता काय? हो हो, नंतर कधीतरी. मी रोज येतो इथे देवाला भोग चढवायला. उद्या येईल तेव्हा देऊन टाकेल. आता मी जातो. असे बोलून सेठ निघून गेला. मालती ही डोळे खाली करून बसली आणि लोकांकडे भीक मागू लागली, पण त्यांनी तिला काहीही दिले नाही. मग मालती उठली आणि मंदिराकडे जाऊ लागली. तेव्हा रमेश म्हणाला, अरे कुठे जातेस त्या दगडाकडे? तिथे आपलं कोणी नाही. बघितलंस ना तू, त्याच्या समोरच आज आपण उपाशी आहोत. हो, म्हणूनच मी त्यांच्याकडे जात आहे. देव गरिबांना का मदत करत नाही हे विचारण्यासाठी. आज उपाशी झोपणार का आपण? असे म्हणत मालती मंदिरात गेली आणि श्री गणेशासमोर रडत म्हणाली, हे देवा, मी तुझ्याकडे माझ्यासाठी नाही तर माझ्या पतीने तुझ्यावर विश्वास गमावला म्हणून आली आहे. आज उपाशी झोपलो तर हा विश्वास मरून जाईल. म्हणूनच मला नाही तरी देव त्यांना तरी ही अनुभूती दे. असे म्हणत मालती परत आली आणि दोघेही घराच्या दिशेने निघाले. वाटेत रमेश म्हणाला, बघितलंस मालती, त्या दगडाच्या मूर्तीने आज आपल्याला उपाशीच झोपवलं. तू त्याला सकाळी पाणी पाजलं होतं, पण त्याने तर आपल्याला पाणी देखील नाही पाजलं. खरंच खूप निर्दयी आहे भगवान. मालती आपल्या पतीचे म्हणणे ऐकत राहिली आणि मनातल्या मनात गणपतीचा जप करत राहिली. तेवढ्यात सूट बूट घातलेला एक माणूस आला आणि म्हणाला, अरे ऐका, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. मी नवस केला होता की त्याच्या पहिल्या वाढदिवसाला जो सगळ्यात गरीब आणि लाचार पहिला भेटेल त्याला पोटभर जेवण खाऊ घालेल. म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि भोजनाला ग्रहण करा. मालतीचा चेहरा उजळला. रमेशही खुश झाला आणि दोघे त्या माणसासोबत त्याच्या घरी आले आणि दोघेही त्याच्यासोबत टेबलवर बसले. आणि मग तो माणूस म्हणाला, मान्यवर, तुम्ही भोजन करण्याच्या अगोदर जोरात श्री गणेश म्हणा आणि भोजनाला ग्रहण करा. रमेश ही गोष्ट ऐकून स्तब्ध झाला की तो ज्या गणेश भगवानांना त्या दिवस शिव्या देत होता त्याच गणेश भगवानांनी त्यांच्या नामस्मरणासह त्याला त्या श्रीमंत माणसासोबत त्याच्या टेबलावरचे जेवण खायला लावले. दोघांनीही मोठ्याने देवांचे जय जयकार केले आणि मनसोक्त जेवण केले.
मालती आणि रमेश यांनी त्या माणसाला मनापासून आशीर्वाद दिले आणि मुलाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला. रमेश आणि मालती घरी आल्यावर मालती म्हणाली, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, देव नक्कीच ऐकतो. तुम्ही ज्या श्रीमंत माणसांबद्दल बोलत होते, देवाने आज त्यांच्याच हातातून तुम्हाला जेवण करवलं. आता तर तुम्ही मान्य करता ना की देव सर्वांचा आहे? मालती हे तर मानतो, पण हा एक योगायोग आहे. त्या माणसाच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांनी जेवायला दिले. जर देव असता तर आज मी गरीब का असतो? मालतीने समाधानी होऊन नवऱ्याला समजवले, पण रमेशच्या मनात देवांविषयी द्वेष होता. एक दिवस आला जेव्हा रमेशलाही त्या परमपित्याची जाणीव झाली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती आणि गावात गणेशजीच्या पंडालामध्ये गणेशजीची मूर्ती बसवली होती. सर्व भिकारी प्रसाद येण्याची आणि खाण्याची वाट बघत रांगेत बसले होते. त्यांच्या सोबत मालती आणि रमेशही होते, जे जेवणाची वाट पाहत बसले होते. जेवण तर आले, पण त्यांच्याकडे येईपर्यंत जेवण संपले होते. त्या कार्यक्रमाचे मालक म्हणाले, हे बघा, बुधवार भोजन समाप्त झाले आहे. फक्त तुम्ही दोघीच बाकी आहात, म्हणून आम्हाला क्षमा करा. सेठजी, यामध्ये तुमची चूक नाही आहे. चूक तर त्याची आहे ज्याच्या दरबारातून आम्ही भूके जात आहोत. हे असं कसं बोलत आहात तुम्ही देवाच्या दरबारासमोर? देवावरती प्रश्नचिन्ह लावत आहात. जेवण आहे, संपलं तर संपलं, त्यात काय इतकं? संध्याकाळी बनेल तेव्हा घेऊन जा येऊन. ठीक आहे मालिक, आम्ही इथेच आहोत. तसं पण त्यांच्याशिवाय आमचे कोण आहे? तुम्ही जा. मालती, चल इथून. ज्या देवाचे डोळे असतानाही आपल्याला रोज रोज उपाशी राहावं लागत असेल, त्याच्यापासून लांब राहण्यातच बरे आहे. चल आता इकडनं. जसा रमेश उठला तर तो पायाने चालायला लागला आणि काही अंतर गेल्यावर मालती म्हणाली, अरे, तुमची काठी कुठे आहे? आणि तुम्ही चालत आहात? हे देवा, हा कसला चमत्कार! बघा बघा, तुम्ही चालत आहात. हा मालती, मी चालत आहे. मी बरा झालो. तेव्हा तोच मालक त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, बाळा, असं कधीही देवाच्या शक्तीवर बोट नाही उचलायचा. तुला तिकडं जेवण मिळालं असतं तर तू रागात उठला नसतास आणि नाही कधी चालू शकला असतास. ही गणेशाचीच मर्जी होती, जे तुला इथून उपाशी पाठवायचं, कारण तू तुझ्या कष्टांना मिटवू शकतोस. हे घे भोजन. आणि देवाकडचं भोजन संपलेलं नव्हतं. असे बोलून तो माणूस निघून गेला. तेव्हा दोघांनाही काही समजले नाही. मग त्यांनी पाहिले की देवांच्या पावलांचे ठसे रस्त्यावर आपली छाप सोडत आहे आणि काही वेळातच तो माणूस गणेशाच्या मूर्तीमध्ये लीन झाला. तेव्हा रमेशला खात्री पटली की ते दुसरे कोणी नसून स्वतः भगवान गणेशच त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याची श्रद्धा जागृत करण्यासाठी आले होते. त्या दिवसापासून रमेश देवाची पूजा करू लागला आणि स्वतःच्या पायावर आयुष्य जगू लागला. देवाने त्याचे वाईट दिवसही काढून टाकले आणि त्याला त्याच सेठकडे नोकरी मिळवून दिली, ज्याने त्याचे पोट भरले होते. या दिवसात सुषमा गरोदर होती. सुषमाचा नवरा राजेशचा अपघाती मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूसाठी तिची सासू माया सुषमाला जबाबदार धरत होती. ती सुषमाला रोज मारहाण करायची आणि कधी कधी घराबाहेर हाकलून द्यायची. पण सुषमा एका अनाथ आईची मुलगी होती. तिला हे घर कोणत्याही किमतीत सोडायचे नव्हते. हे बघ सुषमा, तू माझ्या मुलाला खाल्ले आहेस, आता हे घरही खाशील का? मी म्हणते, या घरातून जाऊन कुठेतरी तोंड काळे कर आणि मरून जा. पण आई, मी कुठे जाऊ? माझा नवरा आणि तुमच्या मुलासोबत मी 7 फेरे घेतले होते. हे घर मी सांभाळावं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि इतकंच काय, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटातही वाढत आहे. हे तुमचंच रक्त आहे, याचा तरी विचार करा. मला त्याचं तोंडही बघायचं नाही. तुमच्या दोघांमुळे माझा मुलगा हे जग सोडून गेला. माझा आता कोणीच नाही, समजलं? माया आणि सुषमा यांच्यात भांडण सुरू झाले. प्रकरण इतके वाढले की गावातील लोकही आले. तसे ते सुषमाच्या बाजूने म्हणाले, हे बघ माया, ही तुझी सून आहे. म्हातारपणात हीच तुझा आसरा आहे. कमीत कमी या गोष्टीची तर जाणीव ठेव. काही लोक मायाला समजावत होते तर काही लोक सुषमाला. त्यामध्ये एक गावाची ताई होती जी आज मायाच्या कानात विष भरत होती. तेव्हा ती म्हणाली, हे बघ माया, या सुना तर चेटकी नसतात. ह्या पहिले मुलाला त्याच्या कह्यात करून त्याचे घर तोडून टाकतात आणि जर मुलगा फसला नाही तर तंत्रमंत्राच्या सहाय्याने मारून टाकतात. तुला जर तुझ्या सुनेपासून सुटका करून घ्यायची असेल तर तिच्या जेवणामध्ये विष मिसळून दे. हे बोलणे सुषमा ऐकते आणि रागात येऊन ताईला म्हणते, ताई, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एका आईला तिच्या मुलीला मारण्याचा सल्ला देत आहात. उद्या जेव्हा तुमची मुलगी याच वाटेवर असेल तेव्हा तुम्ही तिला हाच सल्ला द्याल का? सुषमा त्या ताईला खूप बरे वाईट बोलते आणि घरातून निघून जायला सांगते.
मायाला सुषमाचे असे वागणे पाहून खूप राग येतो, पण ती आपला राग दाबून घेते. एका दिवसाची गोष्ट आहे. सुषमा एकटी झोपली होती. मायाने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तिच्यातला राक्षस जागा झाला. ती आपल्या मनात म्हणाली, काय मी हिच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाच मारले तर जेव्हा हे बाळ मरेल तेव्हा ही सुद्धा त्याच्या दुःखामुळे मरून जाईल. लोक पण म्हणतील की बाळामुळेच मरून गेली. हो, हेच ठीक राहील. मी एक काम करते, रोज हिच्या दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळत जाईल, म्हणजे हळूहळू ही मरून जाईल. मायाने आपल्याच नातवाला मारण्याची पूर्ण तयारी केली होती आणि उंदीर मारण्याचे औषध घेऊन आली आणि ते सुषमाच्या दुधात मिसळले. सुषमा जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिने ते दूध पिले आणि परत झोपली. माया रोज असेच करायची. ती रोज चिमूटभर उंदराचे औषध दुधात मिसळायची आणि सुषमा ते दूध पिऊन घ्यायची. एक दिवस सुषमाच्या पोटात खूप दुखायला लागले आणि ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले आणि म्हणाले, अरे सुषमा, तू रोज काय खातेस? डॉक्टर, बस थोडे जेवण आणि थोडे दूध घेते, या उपर तर काहीच घेत नाही. बाळा, तुझं बाळ ठीक नाही आहे. त्याचे ठोके खूप कमी येत आहेत. असं वाटतं की तो वेळ आल्यावर या जगात जिवंत नाही येणार. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकल्यावर सुषमाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती डॉक्टरांना हात जोडून तिच्या बाळाला वाचवण्यासाठी विनंती करू लागली. डॉक्टरांनी तिला दिलासा तर दिला, पण याचे खरे कारण तर ते पण नाही सांगू शकले. सुषमा घरी आली आणि जेव्हा तिने आपल्या सासूला हे सर्व सांगितले तेव्हा माया रागात म्हणाली, मग तू चोरून असं काय खातेस ज्यामुळे तू बाळाचा जीव पण धोक्यात घातलास? अगं, तू तर माझ्या कुळाचा नाश करायची शपथ घेतली आहेस का? यावेळेस जर तू माझ्या नातवाला काही केलेस तर मी तुझा जीव घेऊन राहील. माया सुषमाला खूप वाईट साईड बोलते. सुषमा बिचारी एकटी पडली होती. तिला काही समजतच नव्हते की आता काय करायचे. आणि एका दिवसाची गोष्ट आहे. सुषमाचा विश्रांतीसाठी डोळा लागलाच होता तेव्हा माया तिथे आली आणि तिला बघून म्हणाली, तुला हे कधीच कळणार नाही. मी तुला आणि तुझ्या बाळाला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे बोलल्यावर माया परत स्वयंपाकघरात जाते आणि जसे तिने दुधात औषध मिसळले तसे त्या औषधाची पुडी तिच्या हातून सटकते आणि पूर्ण औषध त्या दुधात मिसळते. अरे, हे काय झाले? इतकी विष ही प्यायली तर इथेच मरून जाईल. तेव्हाच सुषमाला जाग आली आणि ती दूध घेण्यासाठी स्वयंपाकघरात यायला लागली. तेव्हा तिने पाहिले की तिची सासू दुधात काहीतरी मिसळते आहे. तेव्हा तिला खूप धक्का बसला. जेव्हा माया स्वयंपाकघरातून निघून गेली तेव्हा मग सुषमाने पाहिले की या दर उंदीर मारण्याचे औषध मिसळले आहे. सुषमा समजून गेली की हे सर्व तिची सासू करते आहे. तिची सासू तिला आणि तिच्या बाळाला जिवंत नाही पाहू शकत. अरे देवा, कशी दुनिया आहे ही, कसे कलियुग आहे. एक आई आपल्या सुनेला आणि तिच्या जन्म न घेतलेल्या बाळाला मारायला पाहत आहे. पण देवा, मला अशा दुनियेत नाही जगायचे. मी हे दूध पिऊन घेते आणि नेहमीसाठीच तुझ्या जवळ येऊन जाते. सुषमा आता कंटाळून गेली होती. तिने ते विषाचे दूध पिऊन घेतले आणि तिच्या खोलीत चालली गेली. जेव्हा मायाने रिकामा ग्लास बघितला तेव्हा ती खूप खुश झाली आणि तिने सुषमाच्या खोलीत जाऊन बघितले. तिला वाटले की सुषमा आता मरून गेली आहे. तेव्हा मायाने तिला उचलले आणि रात्रीतच तिला नदी काठावर सोडून दिले आणि घरी येऊन आनंदात म्हणाली, आज पिच्छा सुटला या चेटकिडीपासून. बरं झालं मेली. आता मी या घरात एकटी सुखानी राहील. मूर्ख कुठले, माझं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. तिकडे जेव्हा सुषमाला शुद्ध आली तेव्हा ती उठली आणि निघाली. तेव्हा रस्त्यात ती एका कारच्या समोर आली आणि ती कार कोणा दुसऱ्याची नसून त्याच डॉक्टरांची होती ज्यांनी सुषमाचे उपचार केले होते. त्यांनी सुषमाला हॉस्पिटलला आणले आणि तिच्यावर उपचार केले आणि सुषमाने शुद्धीत आल्यावर डॉक्टरांचे आभार मानले. तुझ्या डिलिव्हरीची वेळ आली आहे म्हणून तुला इथेच ऍडमिट राहावं लागेल. जर देवाला वाटलं तर सगळं नीट होईल. सुषमा खुश होती की डॉक्टर तिच्या जीवनात खूप चांगले जीवन घेऊन आले आहेत. ती निश्चिंत होऊन ऍडमिट झाली. तिकडे माया आपल्या गर्वामध्ये मस्त होती. ती लोकांना हसून हसून सांगत होती की तिची सून कोणा दुसऱ्याबरोबर तोंड काळे करून पळून गेली. एका दिवसाची गोष्ट आहे. माया रात्री झोपली होती तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. ती लोकांना मदतीसाठी बोलवत राहिली पण कोणीच नाही आले. तडफडून ती बेशुद्ध पडली. तोंडावाटे तिला रक्ताची उलटी झाली. काही गाववाल्यांनी मायाला घेऊन त्याच हॉस्पिटलमध्ये भरती केले जिथे तिची सून सुषमा ऍडमिट होती. पण कोणीच मायाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. मायाला रक्ताची गरज होती. डॉक्टर काळजीत पडले. तेव्हा सुषमाने विचारले, काय झाले डॉक्टर, तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. काय सांगू, एका पेशंटला रक्ताची खूप जास्त गरज आहे. जर तिला रक्त नाही मिळालं तर ती मरू शकते. पण तिच्या गावाकडची लोक तिला रक्त नाही देत आहे. समजत नाही आहे की कसं तिचा जीव वाचव. डॉक्टर साहेब, तुम्ही माझे रक्त घ्या आणि त्यांचा जीव वाचवा. काय माहित, त्यांच्या आशीर्वादामुळे माझे बाळ परत या जगात येईल. पण सुषमा, जर तू रक्त दिलंस तर तुझा जीव धोक्यात येईल. मी जगून पण काय करणार? तसेही माझे येणारे बाळ या जगाला नाही पाहू शकणार. तर मग मी जगून तरी काय करू? सुषमाने हट्ट केला आणि एक बाटली रक्त दिले आणि मायाचे प्राण वाचवले.
पण जेव्हा सुषमाच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिचे बाळ मेलेले जन्माला आले. मायाने डोळे उघडले आणि डॉक्टरांना तिचे प्राण वाचवणाऱ्याचे नाव विचारले. आणि जेव्हा डॉक्टरांनी सुषमाचे नाव घेतले तेव्हा मायाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती लगेचच आपल्या सुनेजवळ गेली आणि सुषमा तिथे आपल्या मृत बाळाला बिलगून रडत होती. हे पाहताच मायाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. ती तोंड लपवून जेव्हा आपल्या सुनेच्या समोर गेली तेव्हा सुषमाने रडून सांगितले, आई इकडे या आणि बघा, तुमच्या जिंकण्याचे बक्षीस आले आहे. तुम्हाला हेच पाहिजे होते ना. घ्या, माझे बाळ आज मेलेले जन्माला आले आहे. आता तुम्ही खूप खुश असाल ना. मला माफ कर बाळा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. तुझ्यासारख्या चांगल्या सुनेला मी ओळखू नाही शकले. माझा जीव तू नकळतपणे वाचवला, पण तुझ्या बाळाचा जीव मी जाणतपणाने घेतला. मला माफ कर सुनबाई. आई, यामध्ये तुमची काही चूक नाही. तुम्हाला जे योग्य वाटले ते तुम्ही केले. देवाला जे योग्य वाटले ते त्याने केले. पण शिक्षा तर मला मिळाली. आता मला जगायची इच्छा नाही. तेव्हाच डॉक्टर सुषमाच्या खोलीत आले आणि म्हणाले, बाळा रडू नकोस, मी सगळं चेक केलं आहे. तुझं बाळ आता कोमामध्ये आहे. तो लवकर बरा होईल. असं वाटतं की खरं देवाने ऐकलं. चिंता नको करूस. देवाला वाटलं तर तुझ्या मुलाला काहीच होणार नाही. डॉक्टरांनी परत एकदा देवदूत बनून सुषमाच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणला आणि त्यानंतर तिचे बाळ शुद्धीवर आले आणि सुषमाने सगळे राग लोभ विसरून परत आपल्या सासूला आपलेसे केले.